So can anyone brief about what we have studied in last lecture? Type of pencil. Yes. Tell. Let's go ahead. Can you see my screen? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. So have we discussed these both tables? Yes, sir. Okay. Yes, sir. Okay. After that, have we started our discussion about this chart? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Okay. So up to what extent have we studied this chart? Have we studied simple tense denoting facts or realities? Maybe in present, maybe in past, or maybe in future. Have we studied or not? Yes, sir. Okay. So is there any query about this chart, about this first page, which is visible to you? समजले सगळ्यांना? Yes, Yes, sir. sir. Okay. So can anyone repeat what we have studied under this first box? Anyone? बघा जो आपण पहिला बॉक्स शिकलो त्याच्यामध्ये काय काय शिकलो आपण? It would be like a revision for us. सांगा बघू. You will tell. Facts in future, facts in present, हा, reality. ओके, फॅक्ट्स ऑर रियालिटीज इन प्रेझेंट. त्याच्यामध्ये काय काय शिकलो आपण? सांगू शकताय? काय काय शिकलो? त्या फॅक्ट्स कशा संदर्भात असतात? कोणते कोणते घटक असतात त्या फॅक्ट्स मध्ये? डू यू रिमेंबर? Had I told about profession, nationality, identity? Have we discussed or not? Color. Yes, sir. Correct. Color, Weight, size, shape. correct. Weight, size, shape. सगळ्यांना आठवते का हे? Yes or no? Yes. ओके, व्हेरी गुड. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जो आपला पहिला बॉक्स आहे, कम टू दॅट स्क्रीन सो दॅट अंडरस्टँडिंग विल बी बेटर. स्क्रीन दिसते माझ्या सगळ्यांना? Yes, sir. And that Yes, sir. part which I have highlighted, is it visible? Yes, sir. हा, तर याच्यामध्ये आपण हे शिकलो की कोणीतरी कसा तरी आहे, कोणाची तरी ओळख काहीतरी आहे, त्याच्यानंतर कोणत्या तरी गोष्टीचा रंग, चव, आकार आहे की नाही, लेंथ, डिस्टन्स, वेट, या सगळ्या गोष्टी कशा तरी आहेत हे आपण याच्यामध्ये शिकलो होतो. Am I right? Yes, sir. हा. After that we had moved towards the second box. याच्यामध्ये काय म्हणणार तुम्ही बेसिकली? व्हॉट विल बी युअर कोणीतरी बेसिक? कसा तरी होता. व्हेरी गुड. कोणीतरी कसा तरी होता किंवा कोणत्या तरी गोष्टीचा रंग, आकार, चव वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या कशा तरी होत्या. कधी म्हटलं तर? व्हेन? At past. इन पास्ट. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. बघा आता परत आपण मी रिपिटेशन करतोय. बघा आपला हा जो पहिला बॉक्स आहे याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की कोणीतरी कसा तरी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये म्हटलं होतं की कोणीतरी कसा तरी होता. मग याच्यामध्ये आपण काय म्हणू पुढच्या फ्युचरच्या बॉक्स मध्ये? व्हॉट विल यू से? व्हॉट विल बी युअर बेसिक स्टेटमेंट? कोणीतरी कसा तरी असेल. तरी कसं तरी असेल. व्हेरी गुड. कोणीतरी कसा तरी असेल किंवा कोणत्या तरी गोष्टीचा रंग, आकार, चव, ज्या गोष्टी आपण शिकलोय त्या विशिष्ट प्रकारच्या असतील असं आपण आज गृहीत धरतोय. Or that is our imagination, that is our prediction, that is our assumption. Are you clear? Yes, sir. See, this is the first function of simple tense, that is denoting facts or realities.
and that sense may be of present facts, past facts, or assumed facts in future. Are you clear with this? Yes. Now let us go ahead for the second function of simple tense. What is visible on the screen now? इथे काय दिसतंय बघा. काय आहे सेकंड फंक्शन सिंपल टेन्सचं? Possession and ownership. व्हेरी गुड. डिनोटिंग पोझिशन और ओनरशिप. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतोय? मालकी. हा, मालकी, हक्क, मालकी. ताबा, राईट, ओनरशिप. ठीक आहे. तर मग बघा, प्रेझेंट मधलं पोझिशन, ओनरशिप व्यक्त करण्यासाठी आपण हा बॉक्स वापरत असतो. जो बॉक्स मी हायलाइट केलाय तो, आणि त्याचा अर्थ येत असतो की कोणाकडे तरी काहीतरी आहे. कधी? आता, सध्या, वर्तमानात, किंवा कोणीतरी कशाचा तरी मालक आहे. परत म्हटलं कधी, तर तुमचे उत्तर काय असतील? कोणीतरी कशाचा तरी मालक आहे. कधी आहे? वर्तमानात. वर्तमानात. करेक्ट. हे लक्षात घ्या. And which verbs do we find here? Have and has. Have and has. Have for? Have for? I, we, you, they, all. Correct. Simply all plural pronouns excluding I and you. है की नाही? जे exemptions आहेत आपण मागे शिकलोय की I हे जरी सिंग्युलर असलं किंवा यू हे जरी सिंग्युलर असलं तरी त्याच्यासाठी have वापरायचं. Already we have discussed this. And the second verb, that is has, is used for all third person singular pronouns. मग third person singular pronouns कोणते आहेत? They are already visible to you. कोणते आहेत third person singular pronouns? सांगा कोणीतरी. Which are the third person singular pronouns? Can you read? She. Go ahead. He, she. It. It. वाचा की पुढं. Someone, somebody, no one, nobody. Someone, somebody, no one, nobody, this, that. आणि everyone आणि everybody पण याच्यामध्ये आहेत. ओके. They are third person singular pronouns. Try to understand. For example, everyone has a mobile. है की नाही? आज आता जे तुम्ही सर्वजण आहात, तुमच्या सर्वांबद्दल म्हणतोय मी. You all have mobiles किंवा everyone has mobile. Are you clear? Isn't it possession in present? Yes or no? Yes. Try to understand. And after that, after have or has, whichever words occur are either nouns or noun phrases. Are you clear? मग हे असं का? Nouns आणि noun phrases का येत असाव्यात have आणि has नंतर? तर इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की माणसाची जी मालकी असते ती कोणत्या तरी वस्तूवर असते. Do you agree with me? Yes or no? Yes, sir. मग त्या वस्तूंची जी नावं असतात त्याला आपण कोणती कॅटेगरी म्हणतो? वस्तूंची नावं. Noun. नाउन. किंवा दुसरा घटक आहे नाउन फ्रेज. नाउन फ्रेज म्हणजे काय? आपण याच्याबद्दल मागे डिस्कशन केलं असेल तर होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. सांगतो तुम्हाला. केलंय? Yes, sir. केले का? सांगा बघू एखादी नाउन फ्रेज. College students. करेक्ट. कॉलेज स्टुडंट. अ कॉस्टली कार. है की नाही? मी म्हणू शकत नाही का आय हॅव अ कॉस्टली कार? अ कॉस्टली कार. Getting or not? It is one noun phrase. In this way, there are some examples you can find here. You can also find the formula here.
subject plus have or has plus noun or noun phrase. And the examples are here. बघा, कोणाकडे काहीही असू शकतं, कोणाकडे काय आहे याच्यावरून तुम्हाला शब्द बदलावे लागतील. Every time you cannot say like car or any object. You'll have to replace those words as per the situation, but the pattern will be same. And which pattern? This pattern, whichever is visible to you on the screen. Are you clear? Yes or no? Yes, sir. लक्षात घ्या. आणि ह्याच्यामधून कोणता सेन्स व्यक्त होतोय सांगा की ते आहे बघा. Ownership in present. ओनरशिप इन प्रेझेंट और पोझिशन इन प्रेझेंट. मग बघा, आपण या प्रेझेंट टेन्स मध्ये असं म्हटलं या बॉक्स मधून की कोणाकडे तरी काहीतरी आहे किंवा कोणीतरी कशाचा तरी मालक आहे. तर तेच आपण या पास्ट टेन्स मध्ये काय म्हणू? व्हॉट विल यू से विथ रेफरन्स टू पोझिशन इन पास्ट? काय म्हणाल? कोणाकडे काहीतरी होतं. करेक्ट. कोणाकडे तरी काहीतरी होतं किंवा कोणीतरी, दुसरा पॅटर्न आपला, कोणीतरी कशाचा तरी मालक होता. मालक होता. करेक्ट. मी म्हटलं कधी? व्हेन? लास्ट मंथ. करेक्ट. लास्ट मंथ, लास्ट इयर, यस्टरडे, लास्ट वीक, लास्ट मंथ, जे काय असेल ते ज्याच्यातून भूतकाळ व्यक्त होतोय असं कोणतेही एक्सप्रेशन तुमचा आन्सर असेल. मे बी 2006, 2017. In 2017, I had a car. What's wrong? Are you getting or not? Yes, sir. हा. तर याच्यामध्ये दिसणार किंवा वापरलं जाणार एकमेव क्रियापद आहे कोणतं? Had. Had. And that had is used for all singular as well as plural pronouns. Are you clear? Yes, sir. Huh. Then after had, what occurs? Same as earlier. Noun or noun phrase. Correct. Very good. And you can see the pattern here. Only the change of this verb is there. मागा आपण have has म्हणत होतो, इथं काय म्हणतोय? Had. Had. Correct. आणि त्याचे हे एक्झाम्पल्स आहेत. कोणाकडे काय होतं? माझ्याकडे काय होतं? आमच्याकडे काय होतं? तुझ्याकडे काय होतं? तू कशाचा मालक होतास? तुम्ही कशाचे मालक होते? ते कशाचे मालक होते? त्यांच्याकडे काय होते? वगैरे. Is that clear? Is that understandable? सांगा yes, no. Yes. Okay. Now let us go ahead for the last box. बघा, त्याच्यासाठी मी परत रिव्हिजन घेतोय. पहिल्या बॉक्स मध्ये म्हटलं आपण कोणाकडे तरी काहीतरी आहे. दुसऱ्या बॉक्स मध्ये म्हटलं कोणाकडे तरी काहीतरी सांगा होते. करेक्ट. आता या सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय म्हणाल? कोणाकडे तरी काहीतरी असेल. व्हेरी गुड. मी म्हटलं कधी असेल? कधी असेल? In next year, next month, next week. करेक्ट. व्हेरी गुड. Next month. फ्युचर सेन्स दाखवणार कोणतेही एक्सप्रेशन तुमचा आन्सर असेल. मग टुमारो, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर, इन 2025. Yes or no? Because 2025 is our future. Is that clear? Yes, sir. हा, लक्षात घ्या. आणि परत इथं लक्षात घ्या, इट इज वन अज्युम्ड ओनरशिप. गृहीत धरलेला आहे. कोणाकडे तरी काहीतरी असेल हे गृहीत धरलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की माणसं ही सतत काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत असतात. आज एखादी गोष्ट नसेल तर ती मिळवण्यासाठी माणूस धडपडत असतो. डू यू अग्री विथ मी? Yes, sir. हा. आणि भविष्यात ती गोष्ट त्याच्याकडे येत असते त्याच्या प्रयत्नातून, कष्टातून वगैरे. मग त्या कंडिशन मध्ये आपल्याला या फ्युचर टेन्सचा वापर करावा लागतो. कोणाकडे तरी काहीतरी असेल. जसं की मी म्हणतोय, आफ्टर 4 years you will have degree of engineering. You will have.
डिग्री ऑफ इंजिनिअरिंग, आहे की नाही? येस ऑर नो? Yes, sir. 4 वर्षानंतर तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असेल. दॅट इज माय अझम्पशन. आणि अझम्पशन करण्यासाठी परत काहीतरी क्लू, काहीतरी धागा दोरा आपल्या हाती असतो. त्याच्याच आधारावर आपण अझम्पशन करत असतो. समजा तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंटच नाही तर मी म्हणू शकतो का 4 वर्षानंतर तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असेल? कॅन आय से सो? No. Try to understand. It means that assumption has some base, some factual base. Are you clear? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Okay. I hope you have understood these two functions of simple tense. Now let us go ahead for the third function of simple tense, that is to denote actions. दिसतंय सगळ्यांना इथं? काय दिसतंय? Denoting actions. Correct, denoting actions. Excuse me. I'll share my screen again. Okay. ओके, आता ऍक्शन आहे म्हटल्यानंतर मला सांगा की वर जे आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब शिकलो त्यातल्या कोणत्या प्रायमरी ऑक्झिलरी वर्बचा इथं रेफरन्स असेल? विच आर द 3 प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स? सांगा. My question is, which are the 3 primary auxiliary verbs? कोणते आहेत? Am I audible to you? म्हणा काहीतरी yes, no? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मग मला सांगा, आपण इथं जर ऍक्शनचा विचार करतोय बघा, इथं डिनोटिंग ऍक्शन्स म्हणतोय, तर प्रायमरी ऑक्झिलरी मधल्या कोणत्या प्रायमरी ऑक्झिलरीचा इथं रेफरन्स असेल? Do. करेक्ट, Do. व्हेरी गुड. टू डू, आहे की नाही? कोणते पहिल्यांदा सांगा कोणते 3 प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आहेत? फर्स्ट वन इज To be, to have, to Be do. and have. व्हेरी गुड. टू बी, टू हॅव अँड टू डू. आर यू क्लिअर? याच्यामधलं जे डू आहे ते करणे म्हणजे हे क्रियेशी संबंधित आहे की ज्याचा विचार आपण इथं करणार आहोत. आर यू क्लिअर? Yes. हा, मग इथं तुम्हाला कोणते क्रियापदे दिसतात? बघा, टू डू ची कोणती रूप इथे दिसतात? वर्तमान काळी रूप कोणती आहेत टू डू ची? जे वर शिकलं तेच आहे इथं पण. हा, डू आणि Does. डज. करेक्ट. देन नाउ टेल मी डू फॉर. डू फॉर which I, pronouns? we, they all. Correct. I, we, you, they, all, these, those, some, a few, Plural. many. Plural, excepting Correct. I and you. Very good. For all plurals except I and you. Very good. Now, second verb, does. Does for? He, she, it. मग एका शब्दात काय सांगणार? 2 शब्दात? Third person plural. करेक्ट. Third person. प्लुरल की सिंग्युलर? Singular. हा, Singular, singular. करेक्ट. फॉर ऑल थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर येणार आहे बघा, आपण मुख्य क्रियापदाचे वेगवेगळे फॉर्म शिकलो होतो. पास्ट फॉर्म्स, इन्फिनिटिव्ह, प्रेझेंट, पास्ट, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल. त्याच्यामधलं कोणतं रूप येतं इथं? V1. MV1. मग हे MV1 कसं असतं? तर बघा, मी परत स्क्रोल करतोय मागे म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. बघा, इथं दिसतंय MV1 तुम्हाला? दिसतंय का? Yes, sir. हा, तर हे रूप आपण त्या डू किंवा डज नंतर वापरत असतो. हे म्हणजे कोणतं? तर बघा, ज्याला कोणताही प्रत्यय नसतो ते. आणि याच्याबद्दल आपण हे पण शिकलो की डू आस्क इज इक्वल टू आस्क
आणि डज आस्क इज इक्वल टू आस्क्स. आर यू क्लिअर? शिकलो की नाही हे? Yes, sir. हा, लक्षात घ्या. तर ते रूप आपण इथं वापरतोय ऍक्शन डिनोटिंग मध्ये, लक्षात घ्या. ओके, दिसतंय MP1? दिसतंय का? Yes. हा. नाव लुक ॲट दिस फॉर्म्युला, यू विल अंडरस्टँड. S प्लस, एस म्हणजे काय तर हे सगळे शब्द प्रोनाउन्स डू ऑब्लिक डज. मग डू कोणासाठी? तर यांच्यासाठी. डज कोणासाठी? यांच्यासाठी. हे आपण शिकलोय. प्लस MV1, बघा हे प्लस MV1 प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट. जसं की आय आस्क क्वेश्चन्स. क्वेश्चन्स, the word questions is one object. Are you clear? Yes or no? बघा, आता तुम्हाला मी अजून एक महत्वाचा डिफरन्स सांगतो, तुमच्या लक्षात येईल म्हणजे. माझं स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? हे बघा, आपण मागे ही चर्चा केली होती. हे दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? Yes or no? Yes, sir. हा. मग आपण एका एक्झाम्पल कडे येऊयात. बघा, आता मी एक्झाम्पल कोणतं सांगितलं होतं? कोणतं सांगितलं होतं? आय आस्क. बरोबर आहे का? आता हेच एक्झाम्पल सांगितलं होतं का मी? Yes, sir. हा. आणि दुसरे एक वाक्य लिहितो मी, आय स्टडी रेग्युलरली. मला सांगा बरं याच्यामध्ये काय फरक आहे दोन्ही? बेसिकली जर तुम्ही बघितलं तर आय आस्क क्वेश्चन्स आणि आय स्टडी रेग्युलरली हे दोन्हीही सिंपल प्रेझेंट टेन्स मधलीच वाक्य आहेत. डू यू अग्री विथ धिस? Yes, sir. पण बेसिकली या दोन्ही मध्ये फरक आहे. कशाचा फरक आहे? कशाचा फरक आहे? मला सांगा, या दोन मधल्या कोणत्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे आणि कोणत्या वाक्यामध्ये नाही? त्या दोन्ही वाक्यामध्ये आहे? सांगा बघू. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सेकंड मध्ये आहे, फर्स्ट मध्ये नाही. असं आहे का? बर, अजून कोणाचं काय उत्तर? फर्स्ट मध्ये आहे, सेकंड मध्ये नाही. व्हेरी गुड. अजून कोणाचं काय उत्तर? आता जे उत्तर दिलं तुम्ही नाव सांगा तुमचं. शरयू गरड. अच्छा, शरयू गरड. ओके, गुड. अजून कोणाचं काय उत्तर आहे? ओके, ठीक आहे. तर शरयू गरडनी जी उत्तर दिलं ते एकदम बरोबर आहे. पहिल्या वाक्यामध्ये हा क्वेश्चन्स जो शब्द आहे दॅट इज वन ऑब्जेक्ट. बघा, दिस इज वन ऑब्जेक्ट. मग दुसऱ्या वाक्यामध्ये जो रेग्युलरली शब्द आहे तो काय आहे? तर लक्षात घ्या, इट इज वन कॉम्प्लिमेंट. याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट. मग कसं? तर बघा, या आस्कला तुम्ही व्हॉट हा प्रश्न विचारा. व्हॉट, कोणता प्रश्न विचारायचा? व्हॉट. व्हॉट डू आय आस्क? तर त्याचं उत्तर मिळतं का तुम्हाला? बघा, व्हॉट डू आय आस्क, मी काय विचारतो? उत्तर काय आहे? क्वेश्चन्स. क्वेश्चन्स. म्हणजेच तुमच्या व्हॉट या प्रश्नाचं जे उत्तर असतं ते त्या वाक्यामधलं ऑब्जेक्ट असतं, लक्षात घ्या. आणि तोच प्रश्न तुम्ही खाली जर विचारला, बघा हा प्रश्न मी परत इथे खाली घेतोय, आय स्टडी रेग्युलरली, आणि विचारा व्हॉटनी प्रश्न, उत्तर मिळतंय का? बघा, मिळतंय का? व्हॉट डू आय स्टडी?
बघा अजून एक एक्झाम्पल सांगतो तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. कोणत्या वाक्यामध्ये वरचं उत्तर मिळतंय, कोणत्या वाक्यामध्ये मिळत नाही, सांगा बरं. खालच्या 2 वाक्यांचा विचार करा. हा सेकंड वनचं भेटते आन्सर आपल्याला. करेक्ट, सेकंड वनचं भेटतंय. म्हणजेच त्या वाक्यातलं इंग्लिश हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. पण दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, आय स्टडी रेग्युलरली. लवाटणी प्रश्न विचारा, ऑब्जेक्ट मिळतंय का? नाही. म्हणजेच रेग्युलरली हा शब्द ऑब्जेक्ट नसून इट इज वन कॉम्प्लिमेंट, इट इज वन ऍडव्हर्ब which gives more information about this action. अभ्यास करण्याची जी क्रिया आहे ती कशी होते त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगणारा तो शब्द आहे. पटतंय का सगळ्यांना? पटतंय की नाही पटत? येस सर. लक्षात घ्या. मग आपण ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे इथे शिकून घेतलं पाहिजे. इथं दिसतंय का तुम्हाला? हे बघा, कॉम्प्लिमेंट हा शब्द दिसतोय, कळलं का? येस सर. हा, लक्षात घ्या. नाव हिअर आर सम एक्झाम्पल्स. बघा, I solve problems, we solve problems, you solve problems, you study subjects, you attend lectures, I teach English. All these are the sentences from simple present tense denoting actions. मग याच्यामधून आपण कोणत्या प्रकारचे ऍक्शन्स व्यक्त करतोय? बघा बरं खाली बॉटमला. कसल्या क्रिया? हा, हॅबिच्युअल म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? हॅबिच्युअल, नॉट हॅबिट्युअल. आर यू क्लिअर? काय म्हणायचं? म्हणा एकदा परत. Which actions? Habitual actions. Correct, habitual actions. म्हणजे कसल्या क्रिया? हॅबिट कशाला म्हणतो आपण? मी एखादी क्रिया एकदाच केली तर त्याला हॅबिट म्हणता का तुम्ही? नो. हा, मग काय गरजेचं आहे हॅबिट म्हणण्यासाठी? काय गरजेचं आहे? हा, रिपिटेशन. रिपिटेशन. करेक्ट. म्हणजे एखादी क्रिया पुन्हा पुन्हा जर एखाद्या व्यक्तीकडून होत असेल तर त्याला आपण हॅबिट म्हणतो. मग त्या ज्या क्रिया आहेत त्या आपण या टेन्स मधून व्यक्त करत असतो. कोणत्या टेन्स मधून? सिंपल प्रेझेंट टेन्स. अँड दॅट टू डिनोटिंग ऍक्शन्स. परत दुसरा आहे इथं, काय दिसतंय? युनिव्हर्सल ट्रूथ्स. युनिव्हर्सल ट्रूथ्स. जसं की सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, है की नाही? अजून सकाळी सकाळी पक्ष्यांची किलबिल असते, है की नाही? किंवा पक्षी किलबिल करतात. रोजचा अनुभव आहे आपला, रोज घडणाऱ्या क्रिया आहेत. किंवा सायंटिफिक ट्रूथ्स आहेत. आपण जेव्हा कधी वर एखादी वस्तू टाकतो तेव्हा ती खाली पडते. थिंग्स फॉल डाऊन व्हेनेवर वी थ्रो इन द एअर, है की नाही? किंवा तुमच्या ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत सगळ्या, केमिकल रिॲक्शन्स, ते सुद्धा सायंटिफिक ट्रूथ्स आहेत, लक्षात घ्या. जसं की तुम्ही कोणतेही 2 मेटल्स म्हणा किंवा कोणतेही 2 केमिकल्स एकत्र आणले तर त्याच्यातून होणारं जे बाय प्रॉडक्ट असतं ते प्रत्येक वेळेस सारखं असतं की वेगळं असतं? किंवा येणारी जी रिॲक्शन असते ती सारखी असते की वेगवेगळी असते? वेगवेगळी असते. सेम इन्ग्रेडियंट्स एकत्र आणल्यानंतर, सेम इन्ग्रेडियंट्स सेम क्वांटिटी मध्ये एकत्र आणले, येणारी रिॲक्शन सेम असते की वेगवेगळी असते? सेम. सेम. कळतंय का सगळ्यांना हे? का मी काही असं वेगळं सांगतोय की जे ऍक्सेप्टेबल नाही असं, आहे की नाही? तर हे सगळे रूल्स आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मधून मांडत असतो. त्याच्यानंतर रुटीन्स. पुढचा शब्द दिसतो रुटीन. रुटीन म्हणजे काय? आपलं ते रुटीन आहे म्हणजे काय असतं?
जीवनशैली. पण जीवनशैली म्हणण्यापेक्षा दैनंदिन क्रिया. करेक्ट, दिनक्रम. व्हेरी गुड. द परफेक्ट वर्ड इज दिनक्रम, दैनंदिन क्रिया. मग आपण काय करतो? दैनंदिन क्रिया कोणत्या करतो? झोपेतून उठतो, दात घासतो, आंघोळ करतो, है की नाही, कपडे घालतो, लेक्चर्स अटेंड करतो, जेवण करतो, हे करतो, ते करतो. म्हणजेच तो, ते, तात, तेच, तोच हे जे मराठी प्रत्यय आहेत ते या काळाचे अर्थ आहेत. डू यू अग्री विथ मी? येस और नो? यस सर. लक्षात घ्या. आणि त्याच्यातूनच आपल्याला समजतंय की ती क्रिया हॅबिच्युअल आहे, ती क्रिया रुटीन आहे, ती क्रिया वारंवार होते. इट इज फ्रिक्वेंट ऍक्शन, इट इज रिपीटेड ऍक्शन. आर यू क्लिअर? अँड द लास्ट पॉइंट इज फिक्स टाइम टेबल. जसं की बसचं टाइम टेबल असते, रेल्वेचं टाइम टेबल असते, ऑफिसचं टाइम टेबल असते. मग ठराविक वेळी ठराविक क्रिया होत असतात. मी म्हणतो व्हेन डज द ऑफिस ओपन, व्हेन डज द ट्रेन लिव्ह, व्हेन डज द बस लिव्ह. You say the train leaves at 4 o'clock. The office opens at 10 o'clock in the morning. The bus leaves at 10 o'clock in the morning. Are you clear? आणि त्याचाच मराठीमध्ये अर्थ घेत असता की ऑफिस 10 वाजता उघडते, बस 10 वाजता सुटते. कळते? आले की नाही? हे, ते, तो, ते, तात, तेस. कळते का? Getting or not? समजत असेल तर समजते म्हणा, नसेल तर अजून सांगा म्हणा, सांगतो. कळते? माझा प्रश्न तुम्हाला आहे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मधला. डू यू अंडरस्टँड? येस. हा, येस. येसच्या पुढे काय म्हणता मग तुम्ही पूर्ण वाक्यात? येस. हा, आय अंडरस्टँड. आय अंडरस्टँड. करेक्ट. आय अंडरस्टँड, मला समजते. वी अंडरस्टँड, आम्हाला समजते. गेटिंग और नॉट? Getting. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. नाव लेट अस गो अहेड फॉर द नेक्स्ट. तर याच्यामधून आपण बघा, आता मी परत हा पूर्ण बॉक्स हायलाइट करतोय आणि याच्यामधून सांगतोय की कोणीतरी कोणती तरी क्रिया सवयीनं पुन्हा पुन्हा वारंवार करतो. समजलं? येस सर. हा. नाव लेट अस गो अहेड फॉर द नेक्स्ट बॉक्स. काय म्हणाल इथं? सिंपल पास्ट टेन्स. कोणता टेन्स आहे हा? सिंपल पास्ट टेन्स डिनोटिंग ऍक्शन्स. कसं म्हणाल? कोणीतरी कोणती तरी क्रिया मागे करतो म्हटलं होतं, इथं काय म्हणणार? केली. केली. सगळ्यांना कळतंय? कळतंय का? येस सर. हा, मी केली, आम्ही केली. बघा बरं त्या प्रणांकडे बघा, तुमच्या लक्षात येईल. आय डीड, वी डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, तिने केली, इट डीड, दे डीड, त्यांनी केली, समवन डीड, कोणीतरी केली, somebody did. Getting or not? Yes, sir. ओके, व्हेरी गुड. तर इथं तुम्हाला एकच सहाय्यकारी क्रियापद पाहायला मिळेल. कोणतं? डीड. डीड. आणि मुख्य क्रियापदाचं कोणतं रूप असेल डीड नंतर? मूळ रूप. करेक्ट, मूळ रूप. त्यालाच आपण काय म्हणतोय? जो हायलाइट केले ते सांगा. करेक्ट, MV1. जसं की डीड प्ले, डीड आस्क, डीड रन. हेच काय म्हणतो? डीड आस्क इज इक्वल टू आस्क्ड, डीड प्ले इज इक्वल टू प्लेड, डीड रन इज इक्वल टू रॅन. मग एकतर डीडचा वापर असेल तर मूळ रूप असेल, डीडचा वापर नसेल तर MV2 असेल. क्लिअर? परत मी तुम्हाला वर घेऊन जातोय तुमच्या अंडरस्टँडिंग साठी, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल. बघा इथे, बघा इथे काय दिसतंय बघा. हा सेकंड कॉलम बघा तुम्ही.
कोणती रूप आहेत ती मुख्य क्रियापदाची? पास्ट हे की नाही, MV2. आणि अर्थ कसा घेणार? कोणते प्रत्यय असतील शेवटी? मगाशी तो ते तात तेच होतं, आता कोणते असतील प्रत्यय? हा, ला ली ले ल्या. करेक्ट, लाली लेल्या, राईट. ओके, Yes, व्हेरी sir. गुड. आणि त्याच्यातूनच आपल्याला समजते की तो पास्ट ऍक्शन आहे म्हणून. क्लिअर? मग बघा, आय सॉल्ड कसा अर्थ घेणार? आय सॉल्ड, वी सॉल्ड, यू सॉल्ड, ही सॉल्ड. काय सोडवलं ते पुढे म्हणायचं अजून. आय सॉल्ड क्वेश्चन्स, आय सॉल्ड प्रॉब्लेम्स, आय सॉल्ड क्वेरीज, आय सॉल्ड पझल्स, जे काय म्हणायचं ते. We solved, you solved, they solved, परत they searched, they sent, we asked. काय म्हणायचं ते म्हणा, पण योग्य पॅटर्न मध्ये म्हणा. Will be understandable. Are you clear? Yes or no? Yes, sir. Now let us go ahead for our point of actual discussion. बघा इथं तुम्हाला हे सगळं दिसतंय. इथं परत काय दिसतोय फॉर्म्युला? S प्लस D प्लस MV1 किंवा त्याच्याऐवजी MV2 असू शकते प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. क्लिअर? काय अडचण? No, sir. ओके. आणि इथून किंवा याच्यातून आपण काय व्यक्त करतोय? वाचा खाली बॉटमला. कोणत्या क्रिया व्यक्त करतोय? Action happened. करेक्ट, ऍक्शन हॅपन्ड और डन इन पास्ट. हॅपन्ड म्हणजे घडलेली क्रिया, नैसर्गिकपणे घडलेली क्रिया भूतकाळात, आणि डन म्हणजे हेतुपूर्वक केलेली क्रिया. जसे मी म्हणतोय, इट रेन्ड यस्टरडे. इट रेन्ड यस्टरडे. मग ही घडलेली क्रिया आहे की केलेली क्रिया आहे? घडलेली. घडलेली, करेक्ट. आणि यस्टरडे आय मेट माय फ्रेंड. घडलेली. घडलेली. यस्टरडे आय मेट माय फ्रेंड. घडलेली की केलेली? केलेली. केलेली. मला इंटेन्शनली जावं लागतं त्या मित्रापर्यंत, पोहोचावं लागतं, तर भेटणं होतं. कळते का? Yes, sir. Yes, sir. हा, ट्राय टू अंडरस्टँड. मग बघा, आपण परत एकदा रिव्हिजन करतोय. पहिल्या बॉक्स मधून म्हटलं कोणीतरी कोणतीतरी क्रिया सवयीनं करतो. दुसऱ्या बॉक्स मध्ये म्हटलं कोणीतरी कोणतीतरी क्रिया केली. तर तिसऱ्या बॉक्स मधून आपण काय म्हणू की जो सिंपल फ्युचर टेन्सचं रिप्रेझेंटेशन करतोय. व्हॉट विल यू से? कोणीतरी कोणतीतरी क्रिया केली असेल. केली असेल म्हणलं तर तो फ्युचर परफेक्ट झाला. कोणीतरी कोणतीतरी क्रिया करेल. करेल, व्हेरी गुड. कोणीतरी कोणतीतरी क्रिया करेल. जसं की मी करेन, आम्ही करू, तू करशील, तुम्ही कराल, तो करेल, ती करेल, सर्वजण करतील वगैरे. अँड ऑल दीज आर प्लॅन्ड ऍक्शन्स. कसल्या क्रिया आहेत त्या? नियोजित क्रिया आहेत, ठरवलेल्या क्रिया आहेत. जसं की आय विल आस्क यू, आय विल टेल यू. आय विल टेल यू मराठी अर्थ कसा घेता? आय विल टेल यू अ स्टोरी. हा, मराठी अर्थ करेक्ट. मी तुम्हाला गोष्ट सांगेन. सांगेन, करेक्ट. वी विल टेल यू अ स्टोरी. वी विल टेल यू अ स्टोरी. आम्ही तुम्हाला गोष्ट सांगू. करेक्ट, आम्ही तुम्हाला गोष्ट सांगू. कारण आम्ही दोन पेक्षा जास्त आहोत, लक्षात घ्या. तर this way there are planned actions which are reflected, which are expressed through simple future tense. Are you clear? याच्यामध्ये दिसणारे क्रियापद कोणते आहेत?
सपोर्टिंग वर्ब्स shall will. हा शाल आणि विल. पुढे सांगा मला शाल आणि विल नंतर येणारं जे मुख्य क्रियापद आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये असतं? आपण याची चर्चा मागे पण केली आहे. MV1 आपण कोणत्या कोणत्या काळामध्ये वापरतो? कोणता फॉर्म असतोय दिसतंय का तुम्हाला शाल आणि विल नंतर? I will. MV1. MV1 करेक्ट. रूट फॉर्म असतोय की ज्याला कोणताही प्रत्यय नसतोय, एस नसलेला, जसे की शॅल गो, शॅल आस्क, शॅल रन, शॅल रिसर्च, शॅल स्कॅन, विल डाउनलोड वगैरे. आणि इथे बघा फॉर्म्युला पण दिसतोय तुम्हाला, एस प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस MV1 प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट. आणि इथे एक्झाम्पल्स दिसत आहेत तुम्हाला. I, we shall solve problems. He, someone, somebody will solve problems. मी करेन, आम्ही करू, तू करशील, तुम्ही कराल वगैरे कोणती का क्रिया असेल. That is the sense of this tense. कळालं? Yeah. Okay. Should we proceed further? Or do you have any query? Sir. काही अडचण असेल तर विचारा. Hello. हा बोला. Restore. याच्यामध्ये काही अडचण आहे? No, sir. Okay, very good. Now let us go ahead. Is my screen visible? Yes or no? Okay. Yes, sir. Now, आता मला सांगा दुसरा सबटाइप कोणता असतो? Which is the second subtype of each main tense? कोणता असतोय? बघा इथे दिसतोय स्क्रीनवर तुम्हाला. Continuous. करेक्ट. मग मला सांगा आपण मागे जेव्हा चर्चा करत होतो त्यावेळेस कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण मुख्य क्रियापदाचं कोणतं रूप वापरतो शिकलोय? MV4. MV4 और MVING. हा इथे दिसतंय का बघा बरं सगळीकडे? दिसतंय? Yes, sir. Sir. व्हेरी गुड. आणि आता इथे जे आहेत क्रियापद त्यांना आपण सपोर्टिंग वर्ब असं म्हणायचं. वर आपण शिकलो ते तिथे मेन वर्ब म्हणून फंक्शन करत होते. कशामध्ये? फॅक्ट डिनोटिंग सिंपल टेन्स मध्ये. आता हा ऍक्शन डिनोटिंग कंटिन्युअस टेन्स आहे. करेक्ट. मग वर जिथं आपण एम कोणासाठी वापरलं, इज कोणासाठी वापरलं, आर कोणासाठी वापरलं, तेच इथं पण आहे. याच्यामध्ये बदल होत नसतो लक्षात. तर तुम्हाला माहिती आहे एम फॉर आय, इज फॉर ऑल थर्ड पर्सन सिंग्युलर, आर फॉर ऑल प्लुरल्स. एक्सेप्शन्स तर आपण लक्षातच ठेवायचे आहेत. मग त्याचा फॉर्म्युला काय असेल? सेंटेन्स फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस त्या सब्जेक्ट नुसार, करेक्ट, त्या सब्जेक्ट नुसार योग्य असणारं सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय आणि प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट. आणि त्याच्यातून आपण काय व्यक्त करत असतोय? से एट द बॉटम, which actions do we express with this? Progressive. Correct. Progressive, ongoing, incomplete actions in present. म्हणजेच काय तर मराठीमध्ये आता, सध्या, यावेळी, या क्षणी सुरू असलेली क्रिया आपण या काळातून व्यक्त करत असतो. Am I right? कोणता नंबर VK? Yes or no? Yes, sir. हा, काही अडचण याच्यामध्ये? थोडक्यात काय तर कोण काय करत आहे, कोण यावेळी आता काय करत आहे ते आपण याच्यातून व्यक्त करत असतो. कळते? सांगा बघू एक्झाम्पल्स. तुम्ही सांगा आता, तुम्ही काय करताय, मी काय करतोय, सांगा की. एक्झाम्पल्स एवढे सांगू शकत नाही का?
मी काय करतोय? We are attending CS lecture. करेक्ट. वी आर अटेंडिंग CS लेक्चर. व्हेरी गुड. माझी क्रिया सांगा, मी काय करतोय? You are teaching. करेक्ट. यू आर टीचिंग. व्हेरी गुड. तुमचा मित्र काय करतोय सांगा? लेक्चर मध्ये जो तुमचा मित्र आहे तो काय करतोय? सांगितले की लेक्चर मध्ये आहे म्हटल्यानंतर तो काय करत असणार आहे? He is attending lecture. करेक्ट. ही इज अटेंडिंग लेक्चर. व्हेरी गुड. आता कोणीतरी विद्यार्थिनी आहे समजा आपल्याच क्लासमध्ये, ती अटेंड करते. She is attending lecture. करेक्ट. शी इज अटेंडिंग लेक्चर. आर यू गेटिंग ऑर नॉट? किंवा दुसऱ्या डिव्हिजनचं पण आता लेक्चर सुरू आहे याच वेळी, ते काय करत आहे? They are Those attending students- lecture. करेक्ट. व्हेरी गुड. Those students are attending lectures. Attending lecture. Very good. Or they are attending lectures. Clear? Yes. हाँ. Very good. मग इथं आपण समजून थोडक्यात काय घ्यायचं तर कोणीतरी कोणती तरी क्रिया करत आहे. मग आता हा जो दुसरा बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणाल आपल्या कोणीतरीच्या पॅटर्न मध्ये? आता पास्ट आहे, हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. कोणती तरी क्रिया चालू. नाही, पूर्ण ह्याच्यामध्ये सांगा मला. कोणीतरी कोणती तरी क्रिया करत होता. या करीत होता. करेक्ट. व्हेरी गुड. कोणीतरी कोणती तरी क्रिया करत होता. मी म्हटलं व्हेन, तर परत वरचे शब्द. करेक्ट. व्हेरी गुड. इन पास्ट, yesterday, day before yesterday, last week, last month, last year, in 2017, 2018, 2020. Are you getting or not? Yes, sir. हा. मग इथे तुम्हाला फक्त फरक कशाचा करायचा बघा फॉर्म्युला मध्ये. फक्त इकडे जे तुम्ही ॲमिजार घेतलं वर्तमानात तिथं वाजवायला घ्यायचंय. एक्झाम्पल्स तेच असतील. क्रिया कोणती का असेना आयएनजी फॉर्म मध्ये वापरा. मी काय करत होतो, तू काय करत होतास, ती काय करत होती, ते काय करत होते, कोण काय करत होते ते सांगा. इझी ऑर नॉट? Yes, sir. हा. नाव लेट अस गो अहेड फॉर द लास्ट बॉक्स. इथं काय म्हणणार आता? प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण असं म्हटलं की कोणीतरी कोणती तरी क्रिया करत आहे. पास्ट कंटिन्युअस मध्ये म्हटलं कोणीतरी कोणती तरी क्रिया करत होता. आता इथं फ्युचर मध्ये काय म्हणणार? कोणीतरी कोणती तरी क्रिया करत असेल. व्हेरी गुड. परफेक्ट. कोणीतरी कोणती तरी क्रिया करत असेल असं आपण आज आता यावेळी गृहीत धरतोय. कळतंय? कळतंय का? Yes, येस sir. सर. जसं समजा उद्या 1 ते 2 या वेळेमध्ये आपलं लेक्चर आहे. टुमॉरो देयर इज आवर लेक्चर ड्युरिंग 1 to 2 o'clock. मग त्यावेळेस आपण काय करत असू? तुम्ही काय करत असाल, मी काय करत असेल, सगळे विद्यार्थी काय करत असतील, त्या वर्गातले विद्यार्थी काय करत असतील, तुमचा मित्र काय करत असेल, तुमच्या वर्गातली विद्यार्थिनी काय करत असेल सांगा. We shall attending lecture. नाही, काहीतरी राहतंय. Learning. नाही, We कोणतरी. shall be attending. करेक्ट. बी है की नाही? वी शॅल बी अटेंडिंग लेक्चर्स. बी ला सोडायचं का? नाही सोडायचं. कोणताही शब्द मिस करायचा नाही. तो शब्द मिस झाला की टेन्स मिस होत असतो. टेन्स मिस झाला की अर्थ नदीमध्ये वाहून जात असतो. कळते? अर्थ आपल्याला वाहून जाऊ द्यायचा आहे का? No, sir. धरून ठेवायचा आहे, पक्का धरून ठेवायचा. आर यू क्लिअर? येस सर. हा, Yes, sir. लक्षात घ्या. तर ते सगळे अर्थ इथं आहेत. कोण काय करत असेल. बर, आता या टेन्सची दुसरी बाजू एक मी तुम्हाला सांगतो. This tense is also used for present assumption. सध्या कोण काय करत असेल, जसे की ती सध्या काय करत असेल. ती म्हणजे कोण? समजा आई. आई घरी आहे, आपण कॉलेजमध्ये आहोत.
बरोबर आहे की नाही? प्रेझेंट मधलं अझम्पशन आहे की नाही? Yes, sir. हा, इथे पण तुम्हाला हाच काळ वापरायचा आहे तुमचं अझम्पशन व्यक्त करण्यासाठी, तिची सध्याची ऑनगोईंग ऍक्शन प्रेडिक्ट करण्यासाठी. कळते का? कळते? येस सर. यावेळी सध्या कोण काय करत असेल याचा अंदाज बांधण्यासाठी तुम्हाला हा कंटिन्युअस फ्युचर टेन्स वापरायचा आहे. जसं की माय फ्रेंड विल बी अटेंडिंग लेक्चर्स. बघा, माझा दुसरा, आता ही तुमची एफ डिव्हिजन आहे, डी मध्ये माझा एक मित्र आहे. तो मित्र काय करत असेल तर ही विल बी अटेंडिंग लेक्चर्स. कधी? आत्ता, यावेळी. कारण का? हे प्रेझेंट मधल्या ऍक्शन बद्दलचं प्रेडिक्शन आहे. कळते का? कळते की नाही कळत? येस सर. हा, मग आपल्याला असं अझम्पशन करावं लागते की नाही लागत कम्युनिकेशन मध्ये? इमॅजिन करा, तुम्ही विचार करा. बरोबर आहे का? बघा, you are at different location and the related people or your relatives are at different place and you are predicting about the action of relatives in present. त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा टेन्स वापरायचा आहे. कळते? कळते का? हा, मग मी करत असेल, तू करत असशील, तुम्ही करत असाल, तो करत असेल, ती करत असेल, सर्वजण करत असतील, आहे की नाही? आता जसं की पुण्यामध्ये आहे की नाही, कोरोना जास्त वाढलाय असं आपण ऐकतोय सध्या, आहे की नाही? ऐकतोय की नाही ऐकत? ऐकतोय. मग पुण्यामधले लोक सध्या काय करत असतील? व्हॉट विल दे बी डुईंग? आहे की नाही? मी तर पंढरपूरमध्ये आहे, लोक तर पुण्यात आहेत. ते पुण्यातले लोक जे आहेत ते काय करत असतील हे मी इथे बसून गृहीत अझम्पशन करतोय. काय करत असतील? व्हॉट विल दे बी डुईंग? सांगा बघू. They will be taking precautions. Very good, perfect. They will be taking precautions. They will be using masks. They will be using sanitizers. They will be working from home. They will be following the laws. Correct. They will be following the laws, the rules, the regulations. Clear? Yes sir. हा, आपण असं तर म्हणू शकत नाही की दे आर फॉलोइंग रूल्स, दे आर युजिंग मास्क. काय आपल्याला माहित आहे का? आपण बघतोय का स्वतः डोळ्यांनी? नाही बघत. आपण एक अंदाज बांधतोय. गेटिंग ऑर नॉट? म्हणजे दे आर युजिंग मास्क अँड दे विल बी युजिंग मास्क, याच्यामध्ये फरक आहे. कॅच होतोय तुम्हाला तो फरक? येस सर. हा, कारण एकामध्ये वस्तुस्थिती आहे, दे आर युजिंग मास्क, याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे. पण दे विल बी युजिंग मास्क, दॅट इज वन अझम्पशन. प्रेडिक्शन. Perfect. Very good. So now let us go ahead for the next tense. कोणता दिसतोय बघा आता? तिसरा सब टाइप कोणता असतो? परफेक्ट. परफेक्ट. मग त्याच्यामध्ये पहिला कोणता परफेक्ट असेल? प्रेझेंट परफेक्ट. आता याच्याबद्दल आपण मागे पण चर्चा केलेली आहे. कोणीतरी सांगा की which actions we express with the help of present perfect tense. कोणत्या क्रिया व्यक्त करतो? Recently completed. Perfect. Very good. Just or recently completed actions. मग मला सांगा, कंटिन्युअस टेन्स आपण कधी डिस्कस केला? रिसेंटली. कसं सांगणार इंग्लिश मध्ये? आपण We have recently discussed the present. Correct. Perfect. We have
recently discussed present perfect tense. Clear? समजते की नाही समजा? Yes. समजते. sir. व्हेरी गुड गुड. मग अशा ज्या काही क्रिया असतात ज्या नुकत्याच झालेल्या असतात, थोड्या वेळापूर्वी झालेल्या असतात किंवा नजीकच्या भूतकाळामध्ये झालेल्या असतात, त्या क्रिया आपण या टेन्स मधून व्यक्त करत असतो. मग तेच आपण मराठीमध्ये समजून घेत असतोय की कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली आहे. पटतंय? जसे की मी कोणती तरी क्रिया केलेली आहे, आम्ही कोणती तरी क्रिया केलेली आहे, तू केलेली आहेस, तुम्ही केलेली आहे, त्यांनी केलेली आहे, सर्वांनी केलेली आहे. कळतंय? कळते की नाही कळत? कळते. आता 12 ते 1 मध्ये तुम्ही काय करत होते? लंच ब्रेक. मग मी तुम्हाला प्रश्न विचारला, व्हॉट हॅव यू डन ड्युरिंग 12 to 1 o'clock? व्हॉट हॅव यू डन? लंच. नुसतं लंच नाही म्हणायचं, मला पूर्ण वाक्य पाहिजे. We have done lunch. We have taken our 12 to 1 break. हा, वी हॅव डन नाही म्हणायचं, वी हॅव टेकन लंच. हा, आम्ही जेवण केलेलं आहे. बघा, जे आपण वर शिकलेलो आहे, लेला, लेली, लेले आणि लेल्या, बघा तिकडे घेऊन जातो, ते अर्थ आपल्याला इथे घ्यायचे आहेत या परफेक्ट टेन्स मध्ये जो आपण आता शिकतोय. दिसतंय का? बघा हे MV3 दिसतंय? दिसते का? लेला, लेली, लेले, लेल्या. येस सर. हा, तर त्याचा वापर आपण इथं करतोय. कोणत्या काळामध्ये? कोणत्या काळामध्ये? परफेक्ट. करेक्ट. परफेक्ट प्रेझेंट असेल, पास्ट असेल, फ्युचर असेल, परफेक्ट मध्ये करतो. लक्षात. मग त्याच्यामध्ये येणारे क्रियापदे हेच आहेत. मग जे आपण शिकलो टू हॅव ची प्रेझेंट फॉर्म्स. हॅव चे प्रेझेंट फॉर्म्स कोणते आहेत? आपण 2 सेन्स बघितले होते, जवळ असणे आणि क्रिया केलेली असणे. बरोबर आहे का? घेऊन जाऊ परत एकदा वर तुम्हाला. थांबा, वर घेऊन जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, इथे बघा, दिसतंय का? काय दिसतंय सांगा, हे वाचा बघू. हॅव, हॅज. हॅव आणि हॅज दिसतंय, पण आधी टू हॅव. टू हॅव त्याचे 2 सेन्स कोणते आहेत? जवळ असणे, एखादी क्रिया केलेली असणे. करेक्ट. जवळ असणं म्हणजे पोझिशनचा सेन्स आहे, आणि दुसरा जो सेन्स आहे त्याचा आपण सध्या विचार करतो, एखादी क्रिया केलेली असणे. राईट? येस ऑर नो? हा, तेच आपण एखादी क्रिया केलेली असणे, त्याचा व्हेरिएंट आपण वापरतोय एखादी क्रिया केलेली आहे. प्रेझेंट व्हेरिएंट आहे. कळतंय का? बघा, या हॅव हॅजचे अर्थ एखादी क्रिया केलेली आहे किंवा कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली आहे. क्लिअर? येस ऑर नो? मग मी म्हटलं व्हेन, तर तुम्ही म्हणाल रिसेंटली, जस्ट, बिफोर 10 minutes, बिफोर an hour, बिफोर 2 days, लास्ट वीक, असं पण म्हणू शकतो. कारण लास्ट वीक हा सुद्धा आपल्यासाठी एका अर्थाने रिसेंट पास्ट असतो. पटतंय? पटतंय की नाही पटत? मागच्या हजारो वर्षाच्या तुलनेत मागचा आठवडा आपल्यासाठी रिसेंट पास्ट नसतो का? असतो. लक्षात घ्या. मग आता आपण पुढे जाऊयात. बघा, या बॉक्स मधून, हायलाइट केलेल्या बॉक्स मधून असं शिकलोय की कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली आहे. तर दुसऱ्या बॉक्स मधून, पास्टच्या बॉक्स मधून तुम्ही काय म्हणाल? कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली होती. करेक्ट. परफेक्ट. कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली होती. मी म्हटलं कधी? तर परत तुम्ही मागचे सगळे भूतकाळातले भूतकाळ दर्शक शब्द वापराल तुम्ही. कधी केलेली होती? तर तुम्ही म्हणाल त्या दिवशी केलेली होती, त्यावेळेस, तेव्हा तेव्हा केली होती. लास्ट मंथ, लास्ट.
करेक्ट. लास्ट मंथ, लास्ट इयर, इन 2017. बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला विचारलं when had you taken admission for 12th standard? When had you taken admission for 10th standard? What will be your answer? When had you taken admission for 10th standard? In 2018. Correct. पूर्ण वाक्य सांगा होते. I had, म्हणा की. I had taken admission in 2018. I had taken admission for 10th standard in 2018. बरोबर. बघा, ऍडमिशन घेतलेलं आहे आणि ऍडमिशन घेतलेलं होतं, याच्यामध्ये काय फरक आहे सांगा. तुम्ही असं म्हणू शकता का की 2017 मी 10वीला ऍडमिशन घेतलेलं आहे? का नाही म्हणू शकत? फास्ट आहे ना सर, ते होऊन गेले. करेक्ट. तुम्ही जर असं म्हणत असाल की 2018 मी 10वीला ऍडमिशन घेतलेलं आहे, तर याचा अर्थ आहे तुम्ही त्याच्या पुढे गेलेले नाही, अजून 10वीच्या पुढे गेलेले नाही, असं त्याचा अर्थ आहे. पटतंय का? येस सर. ह्याचा इम्प्लाइड अर्थ आहे की अजून 10वीच काढतो. ठीक आहे. गेटिंग ऑर नॉट? येस सर. म्हणजे सगळं काही माणूस तोंडातूनच बोलत नसतो, त्या वाक्याला पण काही इम्प्लाइड अर्थ असतात, ते व्यक्त होत असतात ऑटोमॅटिकली. ते पण आपल्याला एक कम्युनिकेटर म्हणून शिकून घ्यायचं आहे. कळतंय का? येस सर. याच्यामध्ये काही अडचण? कुणीतरी कोणती तरी क्रिया केलेली होती. याच्यामध्ये अजून एक असते बघा, ऍक्शनचा सिक्वेन्स असतोय. भूतकाळात झालेल्या ज्या ऍक्शन्स आहेत त्या सिक्वेन्स मधली आधीची क्रिया आपण व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरत असतो. जसं की काल रात्री जेवण करण्यापूर्वी मी हात धुतलेले होते, कसं म्हणणार? पण काल 2 क्रिया झाल्या. कोणत्या 2 क्रिया झाल्या? काल रात्री मी कोणत्या 2 क्रिया केल्या? एक म्हणजे जेवण केलं आणि हात धुतलं. हात धुतलं. करेक्ट. आधी काय केलं मी? हात धुतले आणि परत काय केलं? जेवण केलं. 2 क्रिया आहेत की नाही वेगवेगळ्या? येस सर. मग मी म्हणतोय yesterday before taking dinner I had washed my hands. I had washed. कळतंय का? म्हणजे हे पण लक्षात घ्या की 2 क्रियामधली पहिली क्रिया व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरायचा. कळतंय? येस सर. लक्षात घ्या. मग बघा, मी परत रिव्हिजन घेतो तुमची. या बॉक्स मधून म्हटलं कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली आहे. या दुसऱ्या बॉक्स मधून म्हटलं कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली होती. आता या तिसऱ्या बॉक्स मधून काय म्हणा? व्हॉट विल यू से? कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली असेल. व्हेरी गुड. कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली असेल. हे परत आपलं काय आहे आज? खालचं शब्द बघा. परत हे काय आहे? एक अंदाज आहे, एक अझम्पशन आहे, एक प्रेडिक्शन आहे. कळतंय का? यस सर. कोणीतरी कोणती तरी क्रिया पूर्ण केलेली असेल हा अंदाज आहे आपला. जसं की याला पण परत 2 बाजू आहेत. मी आता सांगितल्याप्रमाणे, एक तर फ्युचर अझम्पशन आहे आणि दुसरं प्रेझेंट मधलं अझम्पशन आहे. मग प्रेझेंट मधलं अझम्पशन कसं? तर आता बघा 2 वाजलेले आहेत. काही जणांच्या झोपी झालेल्या असतील, हे की नाही? उन्हाळ्याचे दिवस आहेत, मस्तपैकी छानपैकी झाडाखाली ताणून दिलेले असेल आणि झालेले असेल. बरोबर आहे की नाही? नो सर. तुमचं नाही म्हणत मी, इतरांचं म्हणतोय जे तुमच्या माझ्यापासून वेगळे आहेत. येस सर. येस सर. मग त्यांच्या बाबतीत मी अझम्पशन करतोय दे विल हॅव टेकन अ नॅप. नॅप म्हणजे काय? नॅप, NAP, नॅप. शॉर्ट स्लीप. शॉर्ट स्लीप. व्हेरी गुड. लहान छोटी झोप.
त्यालाच आपण वामकुक्षी असं म्हणतो मराठीमध्ये. ओके, तर ती छोटी झोप घेतलेली असेल. दे विल हॅव टेकन अ नॅप. आणि हे माझं वर्तमानातलं आत्ताबद्दलचं प्रेडिक्शन आहे. कळतंय का, पडतंय का? आणि परत मी दुसरं उदाहरण देतो तुम्हाला फ्युचर सेन्सचं. मग तो सेन्स कसा आहे बघा. जसं की उद्या 1 ते 2 मध्ये आपलं लेक्चर आहे. तर 2 वाजता आपण काय केलेलं असेल, कोणती क्रिया पूर्ण केलेली असेल? करेक्ट. मग कसं म्हणणार? बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते, पण मग मला पूर्ण वाक्यात पाहिजे. मी काय म्हणते बघा. टुमारो at 2 o'clock I will have completed my lecture. काय रॉंग आहे याच्यामध्ये? उद्या 2 वाजता मी माझं लेक्चर पूर्ण केलेलं असेल. पडतंय? किंवा दुसरं मी सांगतोय, टुमारो at 2 o'clock you will have logged off from your lecture. काय रॉंग आहे याच्यामध्ये? उद्या 2 वाजता तुम्ही लॉग ऑफ केलेलं असेल की नाही? प्रेडिक्शन आहे, भविष्य आहे. उद्याची 2 वाजता म्हणजे आपल्यासाठी आज. कळतंय का? कळतंय की नाही कळत? मग आपल्या अझम्पशनच्या किंवा प्रेडिक्शनच्या दोन्ही बाजू कळल्या का? कळल्या का? Yes, sir. So I think we are going ahead of time. The time is over for today. Let us stop here for today. And whatever the remaining discussions are, we will continue with them in next lecture. Okay? Okay, sir. Okay. Thank you everybody for your patience and listening. Thank you, sir. Have a nice day. Thank you, sir. supervisor